शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी, मर्सिडीजमध्ये फिरणाऱ्यांना नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले, सरकारचे धोरण राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी आता दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र। राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कायम। राज्यातील अनेक भागामध्ये आता पाऊस हजेरी लावत असून अजून आता राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कायम। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट। गेल्या वर्षी 4 जून पासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झाले, शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते। शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आता सोलापूर जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपयांचा पीक विमा हा राज्य सरकारने मंजूर केला आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे पीक विम्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम हे सुरू आहे। पीक विम्यासाठी आता ॲग्रिस्टॅक ई पीक पाहणी सक्तीची, 1 रुपयातील पीक विमा बंद, 31 जुलै अंतिम मुदत। पीक विम्यासाठी आता ॲग्रिस्टॅक ई पीक पाहणी सक्तीची करण्यामध्ये आली असून पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 88% पेरण्या, यंदा सोयाबीनला पसंती। 2 दिवसांपासून पावसाची हजेरी, कापसाला हमीभाव मिळत नसल्यामुळे पेऱ्या घटला, यंदा जास्त सोयाबीनलाच शेतकऱ्यांची पसंती। तक्रारींचा पाऊस, 54 शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील पेरणी गेली वाया। कृषी कार्यालयाकडून पंचनामा, महाबीजच्या बियाणांबाबत धडकल्या सर्वाधिक तक्रारी। CCIकडून नव्या हंगामामध्ये कापूस खरेदीची तयारी सुरू, कापूस हंगामासाठी CCIच्या अटी शर्ती, शेतकऱ्यांना अटी शर्ती पूर्ण करणे आहे अनिवार्य। शेतकरी व निराधारांसाठी भर पावसामध्ये तहसीलवर धडकला काँग्रेसचा मोर्चा, शेतकरी व निराधारांच्या मागणीसाठी ब्रह्मपूर येथे मोर्चा। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 23,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, सोयाबीन पिकाला बसला मोठा फटका, बुलढाणा जिल्ह्यातील चित्र, शेतकऱ्यांचे नुकसान। पीक विम्यातील बनावटगिरी आता थांबणार, काळ्या यादीतील शेतकऱ्यांना 5 वर्ष लाभ नाही, राज्य सरकारचा निर्णय। टाळी ठोकताच बियाणांचे वाटप, शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर महाबीज कंपनीकडून झाली तात्काळ कारवाई, ढोकेतील शेतकऱ्यांना दिलासा। दीर्घ संघर्षानंतर रिलायन्स कंपनीकडून जिल्ह्याच्या पीक विम्याचे काम काढले, भारतीय कृषी विमा कंपनीकडे यवतमाळची जबाबदारी, 31 जुलैपर्यंत करता येणार नोंद, शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या 1,76,600 हेक्टरवरील खरीप पिकांचे झालेल्या नुकसानीची 241 कोटी 18,52,000 रुपयांची भरपाई देण्याकरिता राज्य सरकारने आदेश निर्गमित केले असल्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची पीक विम्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे। तब्बल 241 कोटी रुपयांचा निधी हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद, शेतकरी हिश्श्याची 2% रक्कम भरावी लागणार। शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केली असून शेतकऱ्यांना आता अधिकचे पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे। शेतकरी हिश्श्याची 2% रक्कम ही आता शेतकऱ्यांना भरावी लागणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयावर आता शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, समुद्रपूर बाजार समितीने घेतला सर्वानुमते ठराव, सरकारने कर्जमाफी संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे। शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफीची प्रतीक्षा असून राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे। 13 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, घरांची पडझड, पिकांचे मोठे नुकसान, नदी नाल्यांना पूर, अकोला जिल्ह्यातील चित्र, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
शेतकऱ्यांचे 2,22,000 रुपये माफ, व्याज माफ, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी आता शेतमाल तारण योजना सुरू करण्यामध्ये आली असून यामार्फत आता शेतकऱ्यांचे 2,22,000 रुपये माफ करण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिवेशन काळामध्ये समिती स्थापन करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य आहे. फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला. शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे. अधिवेशन काळामध्ये या समितीची घोषणा करू. मुख्यमंत्र्यांसोबत कालच चर्चा झाली आहे. आमची समिती तयार होत आहे. अधिवेशन काळामध्ये ती घोषित करू. येत्या 3 जुलैला या संदर्भामध्ये 4 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानसभामध्ये बैठक होणार आहे. माझ्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 8 ते 10 मंत्री देखील सहभागी होणार असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आता लवकर होणार असल्याची देखील माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता. 1 रुपयामध्ये पीक विम्याची शेतकऱ्यांची मागणी. 1 रुपयामध्ये विमा देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र आता सोयाबीनसाठी प्रति हेक्टर 1,160 रुपये, कापसासाठी 900 रुपये आणि तुरीसाठी 470 रुपये असे शुल्क आकारले जात असल्यामुळे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्याची मागणी. आद्राच्या समाधानकारक पावसाने बळीराजा आनंदी. अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्या पूर्ण. 15 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बरसला पाऊस. रिमझिम पावसामुळे कोवळ्या पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा. सोन्याच्या दरामध्ये सलग 4थ्या दिवशी घसरण. 24 जूनपासून सोन्याचे दर 2,700 रुपयांनी घटले असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरामध्ये सध्या चांगलीच घसरण होत असल्याचे चित्र. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 4,000 रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील सरकारद्वारे आवाहन करण्यात येत आहे. बांगलादेश बॉर्डर बंदचा कांदा निर्यातीला मोठा फटका. शेतकरी अडचणीमध्ये. केंद्राने निर्यात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे. गेल्या 3 महिन्यांपासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर घातलेल्या बंदीमुळे आता भारतामधून होणारा कांदा निर्यात पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झाला असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे चित्र. पीक विम्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी आहे. लक्षपूर्वक ऐकत चला. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. सध्या तरी आता नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 46 कोटींपेक्षा अधिक रकमेची पीक विमा नुकसान भरपाई या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत रक्कम जमा झाली असून उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता लवकरच पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई ही वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नेवासा येथील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच ठरणार नुकसान भरपाई. राज्य सरकारकडून पंतप्रधान कृषी विमा योजनेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजनेमध्ये मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वीचे निकष आता रद्द केले आहेत. चालू वर्षासाठी पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावर आधारितच आता नुकसान भरपाईची रक्कम ही आता ठरवण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 45 कोटींची गरज. जिल्हा प्रशासनाची शासनाकडे मागणी. मे मध्ये अवकाळी पावसामुळे 30,000 शेतकऱ्यांचे झाले होते नुकसान. बीड जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 45 कोटी रुपयांची गरज. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सोबतच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल
तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील पीक नुकसानीपोटी 197 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली होती। यापैकी बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बरीच रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम हे सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये होणार आहे चक्का जाम। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या बैठकीमध्ये निर्णय पाहायला मिळत आहे। 1 जुलैला आता 12 जिल्ह्यांमध्ये चक्का जाम होणार आहे। पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला जिल्ह्यामध्ये पिके धोक्यामध्ये, सरसकट नुकसान जाहीर करण्याची देखील मागणी पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता पावसाने दांडी मारली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। शेतकऱ्यांसाठी परराज्यामध्ये शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। फळे आणि भाजीपाला परराज्यामध्ये पाठवण्याचा वाहतूक खर्च आता सरकार देणार म्हणजेच की अनुदानाद्वारे भरून काढणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सरकारचा महत्त्वाचा निर्णय। सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये घट हे चिंतेचे कारण, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे। सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आता घट होण्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळत आहे। आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट हे चिंतेचे कारण असल्याची प्रतिक्रिया आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला तरी सांगावी, बच्चू कडू। सध्या जर पाहायला गेलं तर आता यंदा आषाढी एकादशी 6 जुलैला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकादशीला पंढरपुरामध्ये कर्जमाफीची तारीख तरी जाहीर करावी अशी मागणी। छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आता बहुतांश ठिकाणी चांगलाच पाऊस बरसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील आता काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील पावसाची प्रतीक्षा होती। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।